जगभरात ख्याती पावलेला महाराष्ट्रातील द फोक आख्यान ठाणेकर रसिकांच्या भेटीस येत आहे. मोरया एंटरटेनमेंट आयोजित द फोक आख्यान हा कार्यक्रम गुढीपाडव्याला नववर्ष दिनी 19 मार्च रोजी सायंकाळी ठाण्यातील हिरानंदानी एस्टेट येथील TMC मैदानावरती भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे, अशी माहिती मोरया टीम आणि फोक आख्यानचे निर्माते व संयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. या पत्रकार परिषदेत संगीतकार हर्ष राऊत, लेखक दिग्दर्शक लमाण बंधू ईश्वर अंधारे, निर्माते रणजित कुगळे व अनुजा देवरे, गायिका रुचा कुलकर्णी, शाहीर चंद्रकांत माने इत्यादी उपस्थित होते. अभंग, भारूड, लावणी, गवळणी अशा लोकसंगीताचे अनेक प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीत खोलवर रुजलेले आहेत. मात्र बदलत्या काळात ह्या कला हळूहळू लोप पावत असल्याने हौशी तरुण रंगकर्मी एकत्र येत द फोक आख्यान हा अनोखा सांगीतिक उपक्रम राबवणार आहेत. ठाण्यात फोक आख्यानचा एक भव्य शो तुम्ही आता ठेवलाय गुढीपाडव्याच्या दिवशी, त्याविषयी तुम्ही काय ठाणेकरांना आवाहन कराल आणि काय सांगाल या आख्यानाविषयी? नमस्कार, माझं नाव ईश्वर अंधारे. आम्ही आख्यानामध्ये लेखक, गीतकार, बांधणी दिग्दर्शक आणि लमाणबंधू म्हणून काम करतो. खरं तर मराठी नववर्षाला म्हणजे गुढीपाडव्याला आख्यानाचा फार मोठा आम्ही सांगीतिक पुन्हा एकदा ठाण्यात घेऊन येतो. आख्यानात यावेळेस नवीन वर्षासाठी काय नवीन आहे आणि कुठल्या माळेमध्ये काय बदल आहे हा जो सगळ्या लोकांना पाहायचा असेल तर त्यांनी नक्की या TMC ग्राउंडवर या, गर्दी करा. आम्ही तुमची वाट पाहतोय, कारण हा आपल्या लोककलेचा नववर्षासाठी एक नवीन थाट आहे. तुमची टॅगलाईन आहे की थाट जुनाच आहे पण तुम्ही नव्या ढंगात सादर करताय. हा, खरं तर आता आपल्या लोककलेकडे समृद्ध परंपरा एवढ्या मोठ्या आहेत की त्या आपल्याला अनुभवल्यानंतर असं वाटतं की हा सगळ्या तर म्हणजे मानाच्या शिरपेचात आपण काय तिथं अजून जाऊन थोडी आपली जाणीव जाऊन भरून काढू शकतो. तर त्या अंगानं तो थाट जो आहे, जो जुना आहे, समृद्ध आहे आणि तो अखंड महाराष्ट्राने आधी अनुभवलेला आहे. आम्हा तरुण पिढीकडून या लोककलेची जी सेवा घडते तो आमचा खेळ नवा आहे. त्याच्यामुळे आम्ही थाट योजना खेळ हा नवा ही एक स्मरणिका वापरतो. काय नवीन बघायला? यात आता नवीन ज्या लोकांनी आधी आख्यान पाहिलेले आहेत त्यांना ताल कचेरीचा थाट असेल, त्याच्या आधी एखाद्या माळी झालेला बदल असेल, त्या 9 माळा कदाचित बऱ्याच लोकांना माहीत असतील. पण यावेळेस अशा 2 माळा आम्ही वेगळ्या अंगाने बदलतोय की ज्या कदाचित आपल्याला महाराष्ट्राच्या या पोशिंद्यासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी अर्पण करायच्या आहेत. तर ती काय माळ आहे हे बघायला तुम्ही नक्की या आणि ताल कचेरीत वाढलेला एक लोककलेचा अजून मोठा आहे वस्तू तुम्हाला वेगळ्या अंगाने दिसेल. धन्यवाद.